श्री देवी महात्म्य अध्याय पहिला। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री देव्यै नमः। ओम श्री गणपते बुद्धिदायका, सकळ विद्यांच्या नायका, नमस्कार तुझे एका, करीती आरंभी सर्वही। त्रिपुराचे वधा लागून, शिवे केले तुझे ध्यान, करावया बलिबंधन, वामन ध्याता जाहला। सृष्टी करिता चतुरानन, आधी करी तुझे ध्यान, पृथ्वी धरावया लागून, शेष ध्याता जाहला। महिषासुराच्या वधाप्रती, तुझ ध्याती जाहली पार्वती, मुक्ती कारणे निश्चिती, सिद्धादिकी ध्याईले। विश्वाच्या जया लागून, मदन तुझे करी ध्यान, त्या तुझ साष्टांग नमन, माझे असो सर्वदा। मज बुद्धी देऊनी रम्य, तुवा वदवावे देवी महात्म्य, तुझे देवा गुण अगम्य, ब्रह्मादिक वर्णिती। नमो शारदे ब्रह्मनंदिनी, तू सर्व विद्यांची स्वामिनी, आणि ब्रह्मादिकांची जननी, प्रणवरूपिणी तुझ नमो। तू मुकासी करिसी वाचाळ, पंगुसी लंगविसी अचळ, ऐसी तुझी कृपा सबळ, महाविष्णू तुझ नमो। ब्रह्मामुखी सरस्वती, तुवा स्थापिली निश्चिती, तेव्हा ब्रह्मा वेदांप्रती, उच्चारिता जाहला। शिव सूर्य शक्ती गणपती, विष्णू तुची जाहलासी निश्चिती, तुझी पंचायतन आकृती, तुझ लागी नमनसो। श्री दत्त वसिष्ठ वाल्मीक, व्यास नारद शुकादिक, पंचायतन भक्त अनेक, यासी नमन सर्वदा। असो जिचा हा ग्रंथ हा जाण, त्या देवीसी करुणी नमन, करीतसे ग्रंथारंभण, प्रेम भावे करुनिया। श्रोतियांसी नमस्कार, माझा असो निरंतर, सर्वत्री होऊनी सादर, न्यूनते पूर्ण करावे। द्वापारी नैमिषारण्यी जाण, सूत सांगे शौनका लागून, सहस्त्र वर्षे सत्र करून, ऋषी सर्वही ऐकती। तेव्हा निर्विघ्न व्हावे म्हणून, आदी व्याधीने न भावे मरण, मूर्तिमंत काळ मृत्यू वश करून, बैसवीला ऐकावया। ऋग्यजुः सामा अथर्वण, या चहू वेदांचे तात्पर्य जाण, त्याचे ठाई परमनिपुण, शौनकांदिक सर्वही। आयुर्वेद धनुर्वेद, ज्योतिर्वेद गंधर्ववेद, हे चारी उपवेद प्रसिद्ध, यांचे जाणते सर्वही। वेदांत न्याय मीमांसक, तर्क नैयायिक चार्वाक, ही सहा शास्त्रे मुख्य, यांचे ज्ञाते सर्वही। व्याकरण सांख्य योग देख, शिल्प सूप कामकोक, वैद्यक पतंजली धमेंक, ही उपशास्त्रे जाणावी। वेदशास्त्री परमकुशल, शौनकादी ब्राह्मण सकळ, सूत्रभाष्य करते केवळ, ऐसे सर्वही मिळाले। ते सुतासी करीती प्रश्न, तू व्यासांचा शिष्य जाण, व्यासे सर्व पुराणे करून, तुझ लागी उपदेशिली। भविष्योत्तर भागवत, मत्स्य मार्कंडेय निश्चित, वराह वायू वामन सात, विष्णू पुराण आठवे। ब्रह्मांड पुराण ब्रह्म पुराण, ब्रह्म वैवर्त नारद जाण, लिंग पद्म अग्नि पुराण, कूर्म स्कंद 17वे। 18वे ते गरुड पुराण, याचे ठाई तू परम निपुण, उपपुराणांचेही ज्ञान, तुझ असे सर्वही। शिव नारसिंह सनत कुमार, भार्गव वसिष्ठ माहेश्वर, सौर नारदीय पराशर, दुर्वास कापिल 11वे। औषण समानव वारुण, सांबनंदी आदित्य जाण, तुलसी गणेश देवी पुराण, कालिका पुराण 21वे।
देवी भागवत रेणुका जाण, 23वे उपपुराण, याचे ठाई तू परमनिपुण, व्यासकृपे करुनिया. व्यासाचे आज्ञे करुण, तू सांगता जाहलासी पुराण, आम्ही तुझ्या मुखे श्रवण, केले बहुत ग्रंथांचे. आम्ही जे जे केले प्रश्न, ते ते केलेसी निरूपण, आता श्री देवी महात्म्य जाण, आम्हा लागी सांगावे. त्वा जी जी महात्म्ये सांगितली, ती ती ऐकुणी तृप्ती जाहली, आता देवी महात्मी उरली, श्रवणेच्छा आमुची. आदि माया प्रणवरूपिणी, जी अनंत शक्तींची स्वामिनी, जी अनंत अवतार घेऊणी भक्तांप्रती रक्षितसे. श्री विष्णूच्या देहापासून महाकाली अवतार घेऊन, मधुकैटभ दैत्यमर्दन विष्णू हस्ते करविले. हा देवीचा प्रथम अवतार, सांग आम्हा याचा विस्तार. द्वितीय अवतारी महिषासुर, महालक्ष्मीने मारिला. सर्व देवांच्या तेजापासून महालक्ष्मी जाहली उत्पन्न, तयाचे सांग आम्हा कथन, विस्तारुणी सर्वथा. पार्वतीच्या देहापासून महासरस्वती अवतार घेऊन, शुंभ निशुंभ दैत्य दारुण, तिसरे अवतारी मारिले. सांगावे ते सर्व चरित्र, श्रवणे पापी होती पवित्र, आणि कही अवतार सर्वत्र, कोण कोण जाहले. त्या सर्व अवतारांचे कथन, आम्हा लागी करावे जाण, तुझ असे त्रिकाल ज्ञान, व्यासप्रसादे करुनिया. ऐकून शौनकादिकांच्या बोला, सूतमानसी आनंदला, मग वर्णन करिता जाहला, देवी महिमा अपार. सूत म्हणे शौनकादिकांसी, तुम्ही जैसे पुसिले आम्हासी, तैसे चिमिळोनी सर्व ऋषी, पूर्वी मार्कंडेया प्रश्न केला. मार्कंडेय जाहला सांगता, ही मार्कंडेय पुराणी कथा, बादरायण जाहला वर्णिता, तैसेची तुम्हा सांगतो. हे देवी महात्म्य पवित्र, सप्तशती महास्तोत्र, 700 मुख्य महामंत्र, वेदव्यास बोलिला. 700 मंत्रांचा विस्तार, याचा महिमा असे थोर, वर्णन करिता अंतपार, ब्रह्मादिकान कळेना. या देवी महात्म्याचे पठन, जो विश्वास धरुणी करी पूर्ण, सर्व पुरुषार्थ त्या लागून, प्राप्त होती निश्चये. जो जो काम धरी मणी, तो तो प्राप्त होय जनी, निष्कामी जो त्यासी भवानी, मोक्ष पद देतसे. कृष्ण चतुर्दशीचे दिवशी, अथवा कृष्ण अष्टमीसी, अथवा नवरात्री विशेषी, फल अपार पठणाचे. नित्य याचे पठन करिता, देवी श्रवण करी तत्वता, ऐसी वेदांची एकवाक्यता, वदली असे पुराणी. असो मार्कंडेयासी सम्यक, ब्रह्मा सांगता झाला देख, कवच अर्गला स्तुती किलक, अनुक्रमे पठण करा. या तिन्हींचे पठन करून, मग महास्तोत्र करावे पठण, स्वये अथवा ब्राह्मणद्वारा जाणो, पठण याचे करावे. निष्काम भावार्थे करून, पठन करिता देवी होत प्रसन्न, याचे अशुद्ध अनुक्रमण, परी संतुष्ट देवता. जो शुद्ध पठन करीत, परी भावार्थ नाही चित्तात, त्याचे सर्व व्यर्थ जात, देवता क्षोभे त्यावरी. हरिहर ब्रह्मादि देवतिनी, कवच रचिते जाहले जनी, त्याच्या पठन मात्रे करुणी, साधती सर्व पुरुषार्थ. जो पठन करी अर्गला स्तुती, त्यासी प्रसन्न होय भगवती, 700 वर निश्चिती, भक्ता कारणे अर्पितसे. महादेव कृत किलक, जो पठन करी आवश्यक, त्यासी सर्व मंत्रयंत्रादिक, अनायासे साधती.
कवच अर्गला स्तुती कीलक मार्कंडेय जपोणी सम्यक 14 कल्प आयुष्य देख होते जाहले तयासी 14 स्मार्तांमध्ये जाण चौथा होता जाहला आपण 14 शैवांची नामाभिधाने सांगतो मी तुझ लागी दुर्वास विश्वामित्र चतुरानन चौथा मार्कंडेय आपण इंद्रबाणासुर नारायण कार्तिकेय आठवा दधीची राम कण्व भार्गव बृहस्पती गौतम हे सर्व 14 स्मार्तांची ही नावे तुझ लागी सांगितली या 14चे करिता स्मरण आधी व्याधी जाती निरसून प्रसन्न होय पार्वती रमण शैव भक्त म्हणून या सूत म्हणे शौनकादिकांसी तो मार्कंडेय सांगे धर्मासी आणि म्हणे सर्व ऋषींसी एकाग्र चित्ते श्रवण करा देवीच्या अवतारांचे कारण सांगतो मी तुम्हा लागून तुम्ही एकाग्र चित्त करून श्रवण आता करावे ब्रह्म विष्णू महेश्वर तिघे देवीचे पुत्र साचार तिघांसी पडता संकट थोर देवी अवतार घेतसे अवतार घेऊन या जाण दुष्टांचे करी निर्दालन अधर्मनाशन धर्मस्थापन करुणी भक्तांसी संरक्षी याची विषयी पुरातन इतिहास सांगतो जाण सावर्णी म्हणू तो सूर्यनंदन 14मध्ये आठवा 14 म्हणूनची नामाभिधाने तुझ लागी सांगतो जाण पहिला म्हणू तो स्वयंभू आपण स्वारोचीश दुसरा उत्तम तामस रैवत चाक्षुष आणि वैवस्वत ही 7 मन्वंतरे निश्चित सावर्णी तो आठवा दक्ष सावर्णी ब्रह्म सावर्णी धर्म सावर्णी रुद्र सावर्णी देव सावर्णी इंद्र सावर्णी हे 14 मनू अनुक्रमे या ब्रह्मकल्पा माझारी 14 मनू अवधारी 71 चौकड्यांवरी राज्य एक एकाचे सावर्णी म्हणू तो अष्टम सांगतो त्याचे जन्म कर्म देवीचा प्रसाद उत्तम होता जाहला त्यावरी महामायेचा प्रभाव तेने म्हणू जाहला स्वयराव मन्वंतराधिप वैभव होते जाहले तयासी देवीच्या प्रसादे करुणी सूर्यपुत्र जाहला सावर्णी ध्रुवायसे राज्य पावोणी चिरंजीव जाहला महाप्रलयी नाशिवंत ब्रह्मसृष्टी होत जात परी सावर्णी म्हणू तो निश्चित राज्य तयाचे अक्षयी त्याचे पूर्वजन्मीचे कथन सांगतो मी तुम्हा लागून तुम्ही एकाग्र चित्ते करून सविस्तर श्रवण करा पूर्वी स्वारोचीश मन्वंतरी तयाचे वंशा माझारी राजा जाहला पृथ्वीवरी सुरथ नाम तयाचे 50 कोटी विस्तीर्ण मही त्याचे राज्य असे सर्वही पुत्राचे परिपाही पालन करी प्रजेचे तो राज्य करीत असता जाण शत्रू जाहले तया निर्माण क्षत्रिय राक्षसाणी यवन युद्ध दारुण मांडले सुरथ राजा युद्ध करीत परिजय झाला नाही प्राप्त शत्रू सर्वही बलवंत उपाय तेथे चालेना दंड करुणी शत्रूंनी राजा पळविला समरांगणी मग तो स्वपुरासी येऊनी राज्य करी स्वदेशीचे तेथे येऊनी शत्रू प्रबळ युद्ध करीते जाहले तुंबळ प्रधानासहित राज्य सकळ हिरोणी घेतले तयाचे सर्व सैन्य स्वाधीन केले द्रव्य भांडार हिरोणी नेले मग रायाचे व्यापीरू चित्त चिंते करुणिया
काय करावे कोठे जावे, जनासी मुख केवी दावावे, मृगया निमित्त करुणी पळावे, हेची आता उत्तम. ऐसे चिंतुनिया मनी, सुरथराजा तेची क्षणी, एकटा घोड्यावरी बैसोनी, घोरवनी प्रवेशला. तेथे मेधा ऋषीचा आश्रम, पाहता झाला तो परम, श्वापदे सांडोणी स्वधर्म, जेथे शांत वर्तती. धेनू व्याघ्र एके ठाई, वर्तती परिवैर नाही, हंस कारंडव पक्षी सर्वही, शब्द करीती मधुर स्वरे. पुष्पे तुळसी बिल्व कमळ, वेदघोष करीती सकळ, मुनी शिष्य मिळोनी केवळ, मेधा ऋषी ते उपासिती. सुरथ राजा तेथे येऊन, साष्टांग करुनिया नमन, सांगता झाला वर्तमान, मेधा मुनीसी सर्वही. मुनीने सत्कार करून, राहविला नृपनंदन, परिचिंताक्रांत असे मन, आश्रमी हिंडे सभोवता. फार जाहला चिंतातुर, स्नेहे व्यापिला अपार, वडिली पाळिले माझे पुर, ते शत्रूंनी घेतले. प्रधान माझा शूर हस्ती, शत्रूंनी तो घेतला हस्ती, राजस्त्रिया प्रजेची वस्ती, कैसी राहिली कळेना. शूरहस्ती माझा प्रधान, शत्रुसी मिळाला जाऊन, आता भोग पावेल कोण, हे काही कळेना. जे वडिलो वडिली पाळिले, परम कष्टे संपादिले, ते आजी शत्रूंनी घेतले, द्रव्यकोश सर्वही. ऐसी नाना चिंता करीत, तव वैश्य पाहे अकस्मात, तोही एकटा चिंताक्रांत, समाधी नाम तयाचे. सुरत राजा पुसे त्यासी, सांग तू कवन आहेसी, कारण येथे यावयासी, सांग आम्हासी काय ते. दिसतोसी तू शोकाक्रांत, अंतःकरण असे दुःखित, याचे कारण काय वृत्तांत, आम्हा लागी निवेदी. ऐसे ऐकुणी वैश्य जाण, बोलता जाहला नृपा लागून, समाधी नाम हे माझे पूर्ण, वैश्य कुळी जन्मलो. धनवंताचे कुळी जाहलो, धनवंत होऊनी जन्मलो, पुत्र स्त्रियांनी बाहेर घातलो, धन लोभे करुनिया. मजला बाहेर घातले, माझे सर्व धन घेतले, मग मी वणी वास्तव्य केले, येऊनिया सर्वदा. येथे सेऊनिया वन, न जाणे त्यांचे वर्तमान, कल्याण किंवा अकल्याण, त्यांचे काही कळेना. स्त्री पुत्र उत्तम वागती, किंवा अधर्मे वर्तती, हे काही न कळे निश्चिती, म्हणून शोक होतसे. सुरथ राजा म्हणे वैश्यासी, ज्यांनी तुझ घालविले वनासी, त्यांचा स्नेह तुझे मानसी, कैसा येतो कळेना. वैश्य म्हणे नृपा लागून, तू बोलतोसी जे वचन, सत्य परी माझे मन, स्नेह न सोडी सर्वथा. ज्यांनी बाहेर घालविले, स्नेह सोडोनी द्रव्य घेतले, पुन्हा त्यांच्या स्नेहे झगटले, मन कैसे कळेना. असो या मोहाचे कारण, न कळे मज जाण, जाणत असता मोह पूर्ण, किमर्थ होतो कळेना. मार्कंडेय म्हणे शिष्या लागूनी, तेव्हा मग ते दोघेही मिळोनी, मेधा ब्राह्मणा जवळी येऊनी, नमस्कार करीते जाहले. मग यथा न्याये बैसोनी, प्रार्थिते जाहले ऋषी लागूनी, राजा बोलता जाहला तत्क्षणी, प्रार्थुनिया ऋषी ते. सुरत म्हणे तुम्हा लागून, एक प्रश्न करीतो जाण, तो सांगावा कृपा करून, कळे ऐसा सर्वथा.
स्वामी चित्त हे परम चंचळ, क्षणोक्षणी होतसे प्रबळ, स्नेह बळे मोह विकळ, करोनी पाडी अधपाती. राज्यादी पदार्थ हे सकळ, नाशवंत असती केवळ, ऐसे जाणत असता प्रेमळ, स्नेह याचा तुटेना. सांगावे याचे कारण, मोह होतो कैसा निर्माण, मज ऐसाची हा वैश्य जाण, मोहग्रस्त जाहला. स्त्री पुत्रांनी हेळ सांडिला, धन हिरोणी बाहेर घालविला, तथापि याच्या स्नेह ममतेला अंतर न पडे कदाही. हा स्त्री पुत्रासाठी शोक करीत, तैसाची मीही जाहलो दुःखित, विषय दोषांते असे पाहत, तथापि ममता सुटेना. आम्ही दोघे ज्ञानी असून, मोह न सोडी आम्हा लागून, सांगावे मोहाचे कारण, कोणते ते ऋषीवर्या. मेधा सांगे सुरथासी, मार्कंडेय सांगे शिष्यासी, सूत म्हणे शौनकादिकांसी, तेची आता निरूपितो. विषय ज्ञान सर्वांसी गोचर, पशुपक्षी जाणती नर, विषय तोही दैवानुसार, पृथक पृथक सर्वांसी. दिवांद प्राणी जे का असती, दिवसा न दिसे तयां प्रती, उलुक वागुळादी निश्चिती, दिवांद प्राणी जाणावे. रात्यंध प्राणी काकादिक, त्यासी रात्री न दिसे सम्यक, गर्भांध प्राणी जे त्यासी देख, रात्री दिवस सारिखा. धेनू अश्व ऋषभ श्वान, त्यांसी दिवस रात्री सारखी जाण, आहार निद्रा भय मैथुन, समसमान सर्वांसी. ज्ञान जे का मनुष्यासी, तेची असे मृग पक्षांसी, पहा पक्षी हे शाव चंचुसी, कण आणोनी अर्पिती. आपुल्या प्रत्युपकारा कारणे, पुत्रादिकांशी स्नेह करणे, आ ब्रह्मस्तंभ पर्यंत जाणे, स्नेह भाव सारिखा. सर्वांसी सारिखे विषय ज्ञान, स्नेह मोह ममता समान, तुझ कळावया लागून, निरूपण केले असे. असो त्वा आम्हासी केला प्रश्न, त्याचे सांगतो निरूपण, मोह कोणापासून निर्माण, ऐसे पुसिले आम्हासी. या मोहगर्तेमध्ये जाण, पडले असती ब्रह्मादिजन, महामाया जी तीजपासून, मोह निर्माण जाहला. महामायेचा प्रभाव, तेने संसार पावले सर्व, उत्पत्ती स्थिती प्रलय भाव, माये करुणी होतसे. येथे आश्चर्य नसे काही, योग निद्रा प्रभूची पाही, ती महामाया तिने सर्वही, ब्रह्मादि देव मोहिले. मेधा म्हणे सुरथराया, मार्कंडेय म्हणे शिष्यवर्या, सूत म्हणे शौनकादिक आचार्या, मंत्रराज आता सांगतो. जो वेदव्यासे प्रकट करून, सप्तशतीत घातला नेऊन, त्या मंत्राचा अर्थ सांगून, सिद्धीही सांगेन तुझ लागी. ती देवी भगवती बले करून, ज्ञानियांच्याही चित्ताते आकर्षुण, मोहाकारणे अर्पितसे जाण, महामाया हरीची. अर्थ सांगितला हा जाण, आता सिद्धी सांगतो तुझ लागून, प्रथम हा मंत्र गुरुपासून, शुद्ध ग्रहण करावा. याची सिद्धी असे मानसी, तरी युक्ती सांगतो तुझसी, बरव्या पहावे मुहूर्तासी, उपदेश मुहूर्त योजावा. गायत्रीचा उपदेश, ज्या मुहूर्ती करीती विशेष, तोची मुहूर्त या मंत्रास, जपारंभी योजावा. ऐसिया मुहूर्ती जाण, मंत्रराज करावा ग्रहण, अथवा नवरात्री जाण, जपारंभ करावा. आदी षोडशोपचारे करुणी,
भावे आराधावी श्री भवानी, मग देवीच्या पुढे बैसोनी याचा संकल्प करावा. मोहन सिद्धी फल प्राप्त्यर्थ संकल्पाचा निश्चयार्थ, मनी धरोनिया स्वार्थ न्यास ध्यान करावे. असो षडंग न्यास करोणी, जप करावा बैसोनी मौनी, रुद्राक्षमाला घेऊनी माला संस्कार करावा. हविष्यान्न भक्षुनिया नित्य, षड्रिपू वर्जुनिया अगत्य, जप करावा याचा सत्य एक लक्ष नेमहा. जप दशांश होम तर्पण, धेनुच्या दुग्धे करावे जाण, मग करावे ब्राह्मण भोजन पूर्णाहुती योजावी. मंत्राचे आदी अंती जाण, प्रणव योजावा धरुणी स्मरण, अथवा व्याहती योजून शीघ्र सिद्धी होतसे. मंत्राचे विधान संक्षेपे सांगितले पूर्ण, मंत्र ज्यावरी टाकावा योजून त्यासी मोहन होतसे. राजमोहन सभा मोहन, विश्वमोहन ज्ञानी मोहन, सर्व देवांचे होत मोहन इतर कथा कायसी. ऐसा सिंहावलोकने करून सांगितला तुझा प्रश्न, मोहभावयाचे कारण महामाया निधरी. ती या विश्वाचराचरा उत्पन्न करी सैरा वैरा, प्रसन्न झालिया भक्तावरा चारही पुरुषार्थ देतसे. ती आदी माया ज्ञान रूपिणी, अनंत ब्रह्मांडांची स्वामिनी, जिच्या इच्छा मात्रे करुणी बद्ध मुक्त होतसे. ब्रह्म विष्णू महेश्वर हे तिघे जियेचे कुमार, उत्पत्ती स्थिती प्रलय थोर तिघांसी तीन निरूपिली. राजा बोले ऋषी लागून, महामाया ऐसे अभिधान, जिचे असे ती उत्पन्न कैसी होती जाहली. तिचे स्वरूप स्वभाव सांगा तियेचे वैभव, कोणापासूनी उद्भव तिचा होता जाहला. हे सर्व तुझ पासून तिचे चरित्र करावे श्रवण, ऐसी इच्छा जाहली जाण तरी आता निरोपी. यावरी ऐकोनिया प्रश्न, बोलता जाहला मेधा ब्राह्मण, आता सांगेन तुझ निरूपण एकाग्र चित्ते श्रवण करी. ती महामाया नित्य जाण, तियेसी नाही जन्म मरण, जगन्मूर्ती स्वरूपे करून विश्व सर्व व्यापिले. तिच्या इच्छा मात्रे निश्चिती, उत्पत्ती स्थिती प्रलय होती, तथापि तियेची उत्पत्ती बहु प्रकारे ऐकिजे. देवांच्या कार्यासाठी जाण, जगदंबा होतसे उत्पन्न, एरवी तरी जन्म मरण नाही नाही तियेसी. इच्छा मात्रे सर्व संहारित, परी गुणानुवाद व्हावा निश्चित, आपुला सर्व या जगतांत म्हणून उत्पन्न होतसे. गुणांचे जे श्रवण पठण, तेने उद्धरती सर्वजन, म्हणून होतसे उत्पन्न योग निद्रा हरीची. प्रलयी घालो निशेष शयन, निजता जाहला नारायण, तेव्हा त्याच्या कर्णमळातून दोघे असुर जन्मले. मधुकैटभ नामाभिधान, होती जाहली तया लागून, आपणा ते सर्व मानिती म्हणून मधु ऐसे नाम एकाचे. किट्ट म्हणजे कर्णमळ, तयांत जन्मला केवळ, म्हणून कैटभ हे नाम तत्काळ होते जाहले एकासी. असो तेव्हा दोघे असुर, मधु कैटभ भयंकर, ब्रह्मयासी करावया मार, वधा लागी धावले. ब्रह्मा विश्वाचा प्रजापती, नाभी कमळी त्याची स्थिती, असुर पाहुनिया निश्चिती भयभीत जाहला.
निजला असे चक्रपाणी, पाठी राखा नाही कोणी. योग निद्रा वरिली नयनी, तेने हरी व्यापिला. देव सावध व्हावा म्हणून, योग निद्रेचे करी स्तवन. श्रद्धांजली चतुरानन, होता जाहला ते काळी. 14 श्लोकांचे रात्री सूक्त, तेने स्तविता जाहला निश्चित. म्हणे जय जय जगदंबे सतत, नमस्कार असो माझा. स्वाहा स्वधा वषट्कार, तूची अससी सर्वस्वर. सुधा तू नित्य अक्षर, त्रिधा ओंकार अससी तू. तिघा देवांते धारण करिसी, म्हणून त्रिधा हे नाम तुझसी. अर्धमात्रा तू आहेसी, उच्चार रहित. लक्ष्मी पार्वती सावित्री, तूची अससी जगाची धात्री. प्रणवरूपिणी गायत्री, वेदमाता आहेस. तू या विश्वाते धारण करिसी, उत्पन्न करोनिया पाळिसी. आणि अंती संहारिसी, तिन्ही रूपे तुझीच. विद्या माया मेधा स्मृती, मोहरूपा तू प्रकृती. काळरात्री तू निश्चिती, महारात्री आहेस. मोहरात्री तू दारुण, शोभा लज्जा बुद्धी जाण. तुष्टी पुष्टी शांती आपण, शांती रूपा अससी तू. तू खड्गशूल गदा चक्रिणी, तू भूशुंडी चाप शंखिनी. तू बाण परिग धारिणी, नमस्कार माझा असो. स्थावर जंगम विश्व सकळ, तुझे स्वरूप असे केवळ. पंचमहाभूते शक्ती काळ, तुझ्या सत्ते वर्तती. मन वागादी इंद्रिये करून, जे जे काही करावे ग्रहण. ते ते माया स्वरूप जाण, मायामय सर्वही. बाण तो सर्व भेद न करी, परी वेदकाची शक्ती खरी. देवी सत्सदस्तु माझारी, शक्ती तुझी जगदंबे. जगत्सृष्टा जो नारायण, तो त्वा केलासी निद्राधीन. तुझे करावया स्तवन, कोण समर्थ आहे की. ब्रह्मा विष्णू आणि त्रिपुरारी, त्वा केलेस शरीरधारी. त्या तुझ लागी स्तवन करी, ऐसा समर्थ दिसेना. यथाशक्ती केले स्तवन, आता असुरांसी करी मोहन. सावध करावा नारायण, असुर वधा कारणे. हा रात्री सुक्ताचा अभिप्राय, ब्रह्म करी हाची उपाय. चिंतोणी असुरांसी अपाय, स्तविता जाहला देवी ते. मेधा म्हणे सुरथासी, ऐसी स्तविली देवी तामसी. मग वधावया असुरांसी, प्रकट जाहली तत्काळ. विष्णूच्या मुख नेत्र नाकातून, बाहू हृदय उरा पासून. निधोनी ब्रह्मयासी दर्शन, देती जाहली ते काळी. देवीने मुक्त केल्यावर, मग जागा जाहला श्रीधर. एकारणवी सर्व सागर, मिळते जाहले तये वेळी. सोडोनिया शेष शयन, उठता जाहला नारायण. तव मधुभ कैटभ दोघे जण, ग्रासू धावती ब्रह्मयाते. ते दुर्धर परम असुर, क्रोधे तीव्र धावले सत्वर. रक्तनेत्र अतिभयंकर, पराक्रमी असती पै. ब्रह्म देवीकडे पाहात, देवी स्वरूप असे ध्यात. दशपाद आणि 10 हात, दशमुखे जियेसी. काजला ऐसी दिसे काळी, म्हणोनी नाम महाकाळी. कुंकुम तिलक रेखिला भाळी, स्वरूप अति भयंकर. दाही हस्ते आयुधे विशाळ, खड्गबाण आणि गदाशूळ. चक्र शंख भ्रुशुंडी सकळ, परिग कार्मुक शोभती. 10वे हस्ती धरिले शिर, गळत असे जात रुधिर. स्वरूप सौभाग्य कांती थोर, प्रतिष्ठा असे जियेची. पूजा करी जो अहर्निशी,
त्रैलोक्य अर्पण करी त्यासी, दुरत्यय वैष्णव मायेसी, पाहता जाहला चतुरानन. मधुकैटबांचा व्हावा नाश, म्हणून प्रार्थिती विधी रमेश, तयांसी सामर्थ्य देत विशेष, असुर वधा कारणे. मग असुर आले धावूनी, तेव्हा उठला चक्रपाणी, असुरांसी मिळवणी ते क्षणी, युद्ध करिता जाहला. बाहू प्रहार जानू प्रहार, पाद प्रहार मुष्टी प्रहार, शस्त्र प्रहार अतिनिष्ठुर, परस्परा हानिती. नांगर टाकोणी आकर्षित, गदा मुसळे ताडन करीत, तेही असुर मदोन्मत्त, तैसेची हानिती तयासी. 5,000 वर्षे पर्यंत युद्ध जाहले परमाद्भूत, मधुकैटब बळवंत, नाटोपती कदाही. मग महामायेने मोहिले, तेव्हा विष्णूसी बोलते जाहले, जर्जर जाहला सामर्थ्य गेले, तरी ऐक सांगतो पै. देवा तू आम्हा पाशी निश्चित, आता वर मागावा इच्छित, जो का तुझे मानसी वर्तत, तोची देऊ तुझ लागी. ऐकोनिया देव बोलिला, तुम्ही मजसी जरी तुष्टला, तरी पाहिजे वर दिधला, मृत्यू आता पावावे. हाची वर मागतो जाण, तुम्ही आता पावावे मरण, दुसऱ्या वराचे कारण, आम्हा लागी असेना. मेधा म्हणे सुरथासी, ऐसे वंचिले असुरांसी, मग उदकमय सर्व जगासी, पाहुणी बोलते जाहले. आपोमय धरा नसे जेथे, देवा आम्हासी वधावे तेथे, ऐसे ऐकोणी जगन्नाथे, तथास्तु बोलता जाहला. मग आपुल्या कटीवर, घेऊन छेदिले असुर शिर, चक्रे करुणी भिन्न सत्वर, क्षण मात्रे टाकिले. असुर मधु मारिला जाण, नाम जाहले मधुसूदन, कैटभ मारिला म्हणून, कैट भारी बोलती. असो या प्रकारे करुण, महाकाळी झाली उत्पन्न, हा प्रथम अवतार जाण, दुसरा आता श्रवण करी. हे महाकाळीचे आख्यान, याचे करी श्रवण पठन, सर्व बाधा जाती निरसून, संशय काही असेना. या तिही अवतारांचे तत्काळ, श्रवण पठनाचे जे फळ, ते 12व्या अध्यायी सकळ, व्यास वर्णिता जाहला. त्याची अनुक्रमे करून, येथे करू सर्व वर्णन, आता दुसरा अवतार जाण, सांगतो मी श्रवण करी. देवीने जैसे बोलाविले, तैसेची येथे वर्णन केले, सज्जनी पाहिजे परिसिले, कृपा करुणी सर्वदा. व्यासाचा अर्थ तो अनंत, त्याचा सारांश हा निश्चित, देवी कारणे असंख्यात, नमस्कार असोत माझे. श्री देवी ग्रंथ करणार, निमित्त मात्र हा द्विजवर, देवीनेची हा ग्रंथ साचार, निज मुखे निरोपिला. कृष्णा तटाका सानिध्य जाण, वर्णे ग्रामीचा राम ब्राह्मण, अग्निहोत्र परायण, देवीसी शरण सद्भावे. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये श्री महाकाली चरित्र वर्णनम नाम प्रथमोऽध्यायः. श्री जगदम्बार्पणमस्तु. इति श्री देवी महात्म्ये प्रथमोऽध्यायः.